प्लस ज्या केसांवर आपल्याला कळतच नाही की यांनी मेहंदी लावली आहे, की यांनी मेटॅलिक डाय केला आहे, की यांनी ग्लोबल कलर केलेला आहे, की यांनी हायलाइट्स केलेले, हे आपल्याला कळत नसेल तर मग त्याच्यासाठी चेक करण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस आहे. मग मी हे काय घेतले, सिझर घेतले आणि सिझरचे हे ब्लेड मी फोल्ड करून घेतलं. जे त्याचे पाते आहेत ते मी मोकळे केले आणि मोकळ्या पात्याने मी काय करते, तर जवळ घे कॅमेरा जवळ घे. मी याला थोडंसं घासून बघते. हे बघा, आता याच्यातून मला ब्राउनिश पावडर बाहेर आलेलं दिसतंय केसांवरून, तर यांनी मेहंदी लावलेली आहे हे मला समजलं. जर व्हाईट पावडर निघालं तर ते व्हर्जन एअर आहेत. व्हर्जन म्हणजे काय, की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही कुठलंच काही केलेलं नाही आहे त्याला म्हटलं जातं व्हर्जन. व्हर्जन म्हणजे ते केस एकदम नॅचरल आहे, त्यांच्यावर काहीच प्रोसेस झाली नाही, म्हणजे जसं मेहंदी झाली नाही आहे, मेटॅलिक डाय झालं नाही आहे, कलर झालेला नाही आहे किंवा हायलाइट्स झालेले नाही. ओके, म्हणजे त्याच्यावर कुठलीच कोटिंग नाही आहे, ते एकदम प्युअर व्हर्जन आहे. आणि याच्यावर आता मेहंदी आहे, याच्यावर मेहंदी पण आहे आणि ग्रे हेअर पण आहे आणि यांचे डॅन्ड्रफ पण आहे. हेअरफॉल होतो तुम्हाला? हो, हेअरफॉल जास्तीचा होतो नाही एवढं. हां, आणि जर क्लायंटला मिनिमम रोजचे जर कधी 20 किंवा 30 केस गळत असतील तर ते केस नॅचरली प्रोसेस आहे, म्हणजे ते हेअरफॉल म्हटलं जाणार नाही. जर 100पेक्षा जर जास्त केस गळत असतील तर त्याला हेअरफॉल म्हटलं जातं. मग मी यांच्या केसांना प्रॉपर जज करून घेतलंय, तुम्हालाही टेक्निक दाखवली आहे. केस ओढल्यानंतर तुटतोय म्हणजे 60% डॅमेज एअर आहे. तर याच्यावर आपल्याला काम करताना खूप सांभाळून टायमिंग लावून अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. तर आता आपण पहिले यांना हेअर वॉशला घेऊ. यांना आपण हेअर वॉश करणार आहे.